गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही। गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय। गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात। या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु। गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही। गुरुमंत्राचा जप करणाऱ्याचीच आध्यात्मिक उन्नती होते। गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो। गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही। गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो। जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरुशिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही। एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते। गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही, केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे। गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात। केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात। गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो। जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते। अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे। अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे। त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते। गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही। गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते। आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल। देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो, मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करवून देतात। ईश्वरूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते। कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो।